आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी, वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी, तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. योगेश्वरी मराठवाड्यात परळी वैजनाथपासून 16 मैलांवर असलेल्या अंबेजोगाईची देवी. अनेक चित्पावन घराण्यांची ही कुलदेवता. चित्पावनांची म्हणजे कोकणस्थ घराण्यांची कुलदेवता, आणि तीही देशावर, खास मराठवाड्यातली. कसं शक्य आहे हे? शक्याशक्यतेचा प्रश्न नसलेली ही वस्तुस्थिती आहे. पण वस्तुस्थिती मागे काही कारण तर असतीलच ना. हे कसं घडून आलं याचं काहीतरी स्पष्टीकरण असणारच. इतिहासातून, पुराण कथांमधून, दंतकथांमधून काहीतरी पुरावे, संदर्भ असतीलच ना. एक कथा आहे, ती भगवान परशुरामांविषयीची आहे. परशुरामांनी स्वतःच्या पराक्रमाच्या बळावर समुद्र मागे हटवला आणि अपरांताची म्हणजे कोकणाची भूमी निर्माण केली. ती माणसांना राहायला आणि अन्नधान्य पिकवायला योग्य बनवली. पण तिथं त्यावेळी माणसं नव्हती. समुद्रातून नुकती वर आली होती ती जमीन. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याचा तो लहानसा चिंचोळा पट्टा होता, निर्मनुष्य असा. मग उपयोग काय होता जमीन सुपीक करण्याचा? उपयोग होता तर तिथं माणसांनी यावं, नांदावं, गावं वसावीत आणि त्या जमिनीवर गजबजत जीवन सुरू करावं, अशीच परशुरामांची इच्छा होती. म्हणून तर त्यांनी जमीन लागवडीला योग्य केली आणि मग ते देशावर आले. देशावर कशासाठी? इथून माणसांना कोकणात घेऊन जाण्यासाठी. कोकणात जाऊन राहायला, तिथं वस्ती करायला, पोट भरायला देशावरची म्हणजे सह्याद्रीच्या पठारावरची जी माणसं तयार होतील त्यांना कोकणात घेऊन जायचं त्यांनी ठरवलं. त्यांना वाटलं की अशी काही कुटुंब आपल्या मुला नातवंडासहित जर कोकणात येऊन राहिली तर त्यांना जमीन मिळेल, घरं मिळतील, ही कुटुंब तिथं कायमची राहतील, त्यांचे वंश तिथे वाढत राहतील आणि कोकण माणसांनी त्याच्या कर्तबगारीनं समृद्ध होईल. आणि अगदी नेमकं तसंच झालं. तिथे त्या देशावरून गेलेल्या माणसांनी वस्ती केली. म्हणजे कोकणचे पहिले रहिवासी देशावरून तिकडे गेले? हो. निदान कथा असं सांगते की परशुरामांबरोबर अंबेजोगाईच्या परिसरातली 14 गोत्रांची 60 कुटुंब पहिल्यांदा कोकणात जायला आणि तिथं कायमची वस्ती करायला तयार झाली. त्यांच्या वसाहतीमुळे कोकण नांतं झालं. ही माणसं जिथं राहिली त्यांनी घरं बांधली, बागा केल्या, शेती केली आणि ती कोकणच्या मातीशी मिसळून गेली. पिढ्यानपिढ्या तिथंच राहिली. पण मग योगेश्वरी? मूळची ही कुटुंब मराठवाड्यातली होती. ती कोकणात राहायला गेली तरी त्यांची कुलस्वामिनी मूळची जी होती तीच राहिली. ती कशी बदलणार? योगेश्वरी हीच त्यांची देवी. ते तिच्यासाठी प्रसंगविशेषी देशावर येत राहिले. तिचाच कुळधर्म, कुळाचार करत राहिले, तिचीच भक्ती करत राहिले. म्हणजे चित्पावनांची कुलदेवी योगेश्वरी कशी, याची मूळ कथा अशी आहे. तर आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. योगेश्वरी अंबेजोगाईला कशी आली हे सांगणारी ही कथा. ही कथा देवांची आहे. परळी वैजनाथला जेव्हा शंकर येऊन राहिला होता तेव्हाची गोष्ट. कोकणात राहणाऱ्या त्रिपुर सुंदरी योगेश्वरीचं तिच्या घरच्या माणसांनी वैद्यनाथ शंकराशी लग्न ठरवलं. माहिती आहे ही कथा. योगेश्वरीला हे लग्न मनातून पसंत नव्हतं. कारण ती जेव्हा पार्वती म्हणून शंकराबरोबर कैलासावर राहत होती तेव्हा शंकरानं तिचा खूप अपमान केला होता. रावणानं सीतेला पळवून नेलं आणि राम तिच्या विरहानं व्याकुळ होऊन रानावनात वेड्यासारखा हिंडत राहिला. तेव्हा शंकर नको म्हणत असतानाही
पार्वतीनं सीतेचं रूप घेतलं आणि ती रामाची परीक्षा घेण्यासाठी रामासमोर आली. पण रामानं तिला ओळखलं आणि ती खजील होऊन कैलासावर परतली. तेव्हा शंकरानं तिच्याकडे सरळ पाठच फिरवली. मी तुला एकदा सीतेच्या रूपात पाहिलं आहे, आता मी तुला पार्वतीच्या रूपात पाहूच शकत नाही, मी काय करू? शंकर म्हणाला. तो अपमान पार्वती कधीच विसरली नव्हती. त्रिपुर सुंदरी योगेश्वरी म्हणून ती पृथ्वीवर आली खरी, पण तिला आता शिवाची पत्नी व्हायचं नव्हतं, उलट त्याचा अपमान करायचा होता. आणि वऱ्हाड कोकणातून देशावर लग्नासाठी निघालं. मुक्काम करत करत मंडळी आंबेजोगाईला पोचली. परळी गावाच्या अलीकडे 7-8 कोसांवर आल्यानंतर जयंती नदीच्या काठी वऱ्हाडानं मुक्काम केला. लग्नाचा मुहूर्त दुसऱ्या दिवशी सूर्योदयाचा होता. विश्वकर्म्यानं लग्नमंडप स्वतः उभारला होता. विश्वकर्म्यानं तयार केलेल्या भुयारी मार्गानं वाजत गाजत नवरदेव शंकर मंडपात आला. बोहल्यावर उभा राहिला. मुलीला आणा, मुलीला आणा एकच हाकारा उठला. पण योगेश्वरीचा शृंगार चालला होता. ती मुळी कुणाच्या बोलण्याकडे लक्षच देत नव्हती. अधीर शंकर पुन्हा पुन्हा उत्सुकतेनं पाहत होता, पण छे, दिसतच नव्हती ती येताना. इतक्यात कोंबडा आरवला. सूर्यानं क्षितिजावर पहिलं पाऊल ठेवलं आणि घटिका पात्र बुडालं. मुहूर्त टळला. सारं वऱ्हाड त्या अनपेक्षित प्रसंगानं स्तंभित झालं. योगेश्वरी लग्नमंडपात आलीच नाही. शंकर प्रथम खजील झाला आणि मग संतापला. चटकन संतापण्याचा आणि चटकन शांतही होण्याचा स्वभाव त्याचा. तो संतापला आणि संतापाच्या भरात सगळ्या वऱ्हाडी मंडळींना त्यानं शाप दिला. ते जसे स्तंभित उभे होते तसेच राहण्याचा, दगड होऊन पडण्याचा. कुणी म्हणतात की शंकर रागावून परत परळीला निघून गेला आणि एवढ्या थाटामाटानं साजऱ्या होऊ पाहणाऱ्या लग्नाचा असा विरस झाला. हे पाहून वऱ्हाड मंडळ थिजूनच गेलं. शंकरानं शापल्यानं नव्हे तर योगेश्वरीच्या कृत्यानं तसं झालं. काहीही असो, आज अंबेजोगाई जवळच्या एका भग्न लेण्याकडे बोट दाखवून लोक म्हणतात, हे पहा योगेश्वरीचं दगड होऊन पडलेलं वऱ्हाड. आणि योगेश्वरी तिनं काय केलं? ती शांतपणे त्या जयंती नदीच्या किनाऱ्यावर तिथंच राहिली. परत कोकणातही गेली नाही आणि परळीला वैद्यनाथाजवळही नांदली नाही. शेवटपर्यंत कुमारीच राहिली. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतिदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. महाराष्ट्राबरोबरच भारतभरातील सर्व जागृत देवतांचं, स्वामिनींचं श्रुतिदर्शन आपल्याला ऐकायला आवडेल का तेही कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतिदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.